अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे. या दिवशी केलेले पुण्य, दान आणि चांगले कार्य कधीही संपत नाही असे मानले जाते. हा दिवस नवीन सुरुवात, समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. तर मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने बनवलेली आमरस थाळी, पुरणपोळी थाळी. जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण सुरुवातीला बघणार आहोत टम्म अशी फुगलेली पुरणपोळी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मी 4 लोकांसाठी पुरणपोळी बनवत आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटीभर डाळ. 1 वाटीभर डाळ पुरण बनवण्यासाठी सफिशियंट होऊन जाते 4 लोकांसाठी. त्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे अशा पद्धतीने तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. या ठिकाणी मी घेतलेलं आहे 4 ग्लास पाणी. 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ टाकून द्यायची आहे. त्यामध्ये आपलं तेल, मीठ काहीही टाकण्याची आवश्यकता नाही आहे. मी जो ग्लास दाखवला त्या ग्लासाचं मेजरमेंट घेतलेलं आहे मी. आणि 1 वाटी डाळला 4 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि पाण्याला उकळी आली की कुकरचे जे झाकण आहे ते बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली डाळ उतू जात नाही आणि मंद आचेवरती डाळ शिजवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी डाळ आहे ती डाळ छान अशा पद्धतीने उकळली गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम स्मॅश होते हाताने. अशा डाळला जास्त आपल्याला गाळणीने गाळण्याची काहीही आवश्यकता नसते. या ठिकाणी पुरणाची डाळ घेतलेली आहे, पुरणाची जाडी घेतलेली आहे आणि त्यावरतून आपण संपूर्ण डाळ निथळ ठेवणार आहोत. त्यातलं जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्याने आपण कटाची आमटी बनवणार आहोत. आणि यातली जी थोडीशी डाळ आहे ती डाळसुद्धा पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने थोडीशी डाळ आपण काढून घेणार आहोत. त्याच्याने कटाची आमटी बनवणार आहोत. कटाची आमटी खायला खूप छान लागते. त्याची पण रेसिपी मी पुढे दाखवणार आहे. तर आता आपण बनवणार आहोत पुरण. ते अशा पद्धतीने थोडीशी डाळ आपण काढून घेतली. या ठिकाणी कुकर घेतलेला आहे. त्याच ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती तोच कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये जी डाळ आहे ती संपूर्ण डाळ आपण टाकून दिलेली आहे. आणि 1 वाटी आपण घेतलेली होती डाळ. त्या 1 वाटी डाळला आपण घेणार आहोत अर्धी वाटी गूळ. हे जे मेजरमेंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी गूळ तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी गूळ सफिशियंट होऊन जातो. जास्त गूळ घ्यायची आवश्यकता नाही. जास्त गूळ घेतल्यास आपलं जे पुरणपोळी आहे ती जास्त व्यवस्थित बनत नाही. आणि ही जी मेजरमेंट आहे ती मेजरमेंट लक्षात ठेवायचं आणि याच मेजरमेंटनुसार तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी बघू शकता आपली डाळ छानशी शिजली होती. त्यामुळे आपलं जे पुरण आहे ते पण अगदीच इथं स्मॅश होऊन गेलेलं आहे कुकरमध्येच. त्याला गाळण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा आपण गाळून घेणार आहोत. याच्यासाठी गाळून घेणार आहोत की आपण गुळामध्ये बऱ्याचदा घाण निघते. तर ती जी घाण आहे ती संपूर्ण घाण निघून जाते. या ठिकाणी आपण घेतलेली आहे इलायची पावडर. इलायची पावडर आणि थोडंसं सुंठ पण टाकून घ्यायचं. माझ्याकडचं सुंठ संपलं होतं त्यामुळे मी टाकलं नाही. थोडंसं सुंठ पण टाकून घ्यायचं. यामध्ये चव खूप छान लागते. आणि या ठिकाणी आपली जी पुरणाची डाळ आहे ती बनवून तयार झालेली आहे. आता या ठिकाणी गरम गरम डाळ पुरणाच्या जाळीवरती टाकायची आणि तिला छान अशा पद्धतीने ग्लासने किंवा झाऱ्याने छान अशी हलवून घ्यायची, स्मॅश करून घ्यायची. आणि त्यातली जी घाण असते ती गुळामध्ये ती निघून जाते. त्यामुळे मी ही जी गाळणीवरतून गाळलेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकतात आपलं जे पुरण आहे ते पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, आणि त्याच्या पद्धतीने पिठीच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे. ही टीप नेहमी लक्षात ठेवायची. आपल्याला जे पीठ असतं ते गाळूनच घ्यायचं असतं. थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. हे सगळं जी सामग्री असते आपण टाकली तिला छान असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. आणि थोडं थोडं पाणी टाकून सॉफ्ट असा डव लावून घ्यायचा. सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि या कणकेला रेस्ट द्यायची आहे अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आपण बघू शकता आपली जी कणिक आहे तिला किती छान ताण पडत आहे. अशा पद्धतीने खिचली जायला पाहिजे तरच तुमची पुरणपोळी छान बनेल. आणि अशा पद्धतीने 2 पेढे करून घ्यायचे आहे. त्या दोघं पेढ्यांना आपण लावून घेणार आहोत पीठ. मी पुरणपोळी कशी बनवायची आहे ते तुम्हाला सांगते आहे. आणि
त्याला छोट्या छोट्या 2 पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने छोट्या छोट्या 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. एक पुरी मी लाटली, आता ही दुसरी पुरी लाटत आहे आणि त्यामुळे पुरणाचा जो गोळा आहे तो पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो पुरणाचा गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर कमी पुरण आवडत असेल तर कमीही घेऊ शकता आणि संपूर्ण जे पुरण आहे ते काठोकाठ भरून घ्यायचं आहे. आपण जी पुरी लाटलेली आहे तिच्या काठोपर्यंत अशी छान भरून घ्यायची, म्हणजे संपूर्ण पुरणपोळीमध्ये जे पुरण आहे ते छान असं काठांपर्यंत येतं आणि संपूर्ण पुरणपोळीमध्ये ते छान असं दिसतं आणि खाताना आपल्याला कच्ची पोळी लागत नाही. पुरण अगदी छान असं संपूर्ण पोळीमध्ये स्प्रेड होतं. अशा पद्धतीने आपल्याला गोला बनवून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती छान आपली पुरणपोळी बनत आहे, अजिबात फाटलेली नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी पुरणपोळी ती किती छान अगदी सॉफ्ट अशा हलक्या हाताने लाटायची आणि किती तुम्ही बघू शकतात किती छान अशी लाटली जात आहे. अगदी लाटणं फिरवल्याबरोबर ती छान अशी स्प्रेड होते आहे. आणि या ठिकाणी तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि थोडंसं एक साईड शेकली गेली की तिला लगेच उलटी करायची. जास्त पहिली जी साईड असते ती जास्त अशी शेकू द्यायची नाही. थोडीशी शेकली की लगेच तिला पलटवून घ्यायची आणि त्यावरती तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं. मी तूप लावलं होतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघू शकतात आपली जी पुरणपोळी आहे ती किती छान टम्म अशी फुगत आहे, अगदी बलूनसारखी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती छान अशी फुगली आहे पुरणपोळी. अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवायची आहे. आणि या ठिकाणी आपली जी पुरणपोळी ते बनवून तयार झालेली आहे. आता आपण बनवणार आहोत अत्यंत स्वादिष्ट अशी कटाची आमटी. खूप लवकर बनवून तयार होते, खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. चला तर मग बघूया कटाची आमटी. या ठिकाणी मी 1 कांदा घेतलेला आहे. ही जी कटाची आमटी आहे ती आपण 4 लोकांसाठी बनवणार आहोत. त्याची क्वांटिटी मी तुम्हाला सांगते. त्यासाठी 1 कांदा सफिशियंट होऊन जातो, मोठ्या आकाराचा. त्याला आपण अशा पद्धतीने भाजून घेतला आहे. अशा पद्धतीने भाजल्यानंतर आपली जी आमटी आहे तिचा कलरही छान येतो आणि ती खायलाही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेणार आहोत. मिक्सरमध्ये घेतलेली आहे आपण कोथिंबीर, भाजलेला कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. या ठिकाणी आपण घेणार आहोत थोडंसं खोबरं अशा पद्धतीने कापून घ्यायचं. तर मी कच्चंच खोबरं घेते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकतात. पण कच्च्या खोबऱ्याची आणि भाजलेल्याची चव एकच लागते, त्यामुळे त्याला जास्त असं भाजायची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी घेतलेला आहे 3 चमचे धना पावडर. 3 चमचे धना पावडर घ्यायची. त्या धना पावडरने खूप छान अशी घट्टपणा येतो आपल्या आमटीला. आणि या ठिकाणी घेतलेली आहे अर्धा चमचाभर हळद. आणि या ठिकाणी अद्रकही घेऊन घ्यायचं होतं, अद्रकही टाकायचं आहे. आणि हा मसाला जो आहे तो मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे पाणी टाकून. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे तो बनवून तयार झालेला आहे. या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळ्या आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल छान असं गरम करून घ्यायचं. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला दळलेला होता तो संपूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं टाकायचं आहे हिंगने खूप छान अशी चव येते. संपूर्ण मसाला छान असा झाला की त्यामध्ये टाकायचे आहे सुके मसाले. 1 चमचाभर आपण घेतलेली आहे लाल तिखट आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. या स्टेजच टाकायचं आहे, दळताना अजिबात टाकायचा नाही आहे. दळताना जर तुम्ही टाकला यामध्ये दळताना या ठिकाणी तुम्ही चटणी टाकली तर ती चटणी तेलामध्ये टाकल्यानंतर जळून जाते. या स्टेजला जर तुम्ही चटणी टाकली तर तुमच्या कटाच्या आमटीला खूप छान असा कलर येतो. आणि या ठिकाणी मिक्सरमध्ये खूप सारा मसाला राहिलेला असतो, तर थोडंसं पाणी टाकून द्यायचं, त्याला हलवून घ्यायचं आणि ते पाणीसुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. काहीच आपल्याला वाया घालवायचं नाही आहे. अशा पद्धतीने याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता छानसं आपलं ऑइल जे आहे ते सेपरेट झालेलं आहे. आणि या ठिकाणी टाकायचं आहे आपण जे डाळ काढून ठेवलेली होती आणि पाणी काढून ठेवलेलं होतं डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं, ते टाकून घ्यायचं आहे. त्याला मिक्सरमधून अजिबात फिरवायची आवश्यकता नाही आहे. मिक्सरमधून आपण फिरवून जर टाकलं तर आमटीला तळण येणार नाही, त्यामुळे थोडंसं हातानेच चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. या ठिकाणी बघू शकतात खूप छान अशी आपली कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी
पाण्याची करू शकतात. मला जास्त पतली नको होती म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. मला थोडीशी गाढी क्वांटिटी हवी होती. या ठिकाणी मी घेतलेलं आहे अर्धा चमचाभर मीठ. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून घेतलं होतं. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आणि या ठिकाणी आपली जी आहे कटाची आमटी खूप छान अशा पद्धतीने तरण आलेलं आहे. आपली कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही कशी बनवतात कटाची आमटी मला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी आपण बनवणार आहोत आमरस. आमरस बनवण्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहे. आंबे अजून मार्केटमध्ये एवढे छान येत नाही आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला मँगो ज्यूस बनवायचं दाखवते आहे. या ठिकाणी घेतलेले आहे आंबे आणि ते अशा पद्धतीने आपण कट लावून घ्यायचा आहे आणि संपूर्ण आंबा कापून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धी वाटीभर साखर. आंबे गोड ते त्यामुळे जास्त साखर टाकण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही जी याची क्वांटिटी आहे साखरेची ती कमी जास्त करू शकतात. दूध टाकून घ्यायचं. दूध त्याच क्वांटिटीमध्ये टाकायचं. तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार दुधाची क्वांटिटी, याचं काही मेजरमेंट नाही आहे, अंदाजे तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी मिक्सरमध्ये आपण छान असा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा पल्स मोडवरती. थोडंसं थांबायचं आणि थोडंसं थांबून मिक्सर चालवायचं आहे. या ठिकाणी मला थोडासा घट्ट वाटला तर मी थोडंसं अजून दूध टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान असं दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं. दूधच टाकायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आंब्याचा रस बनवताना. या अशा ठिकाणी अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि या ठिकाणी आपली जी आमरस पुरणपोळी थाली आहे ती बनवून तयार झालेली आहे. ही भजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ऑलरेडी. त्याची लिंक मी आय बटनवरती देत आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. तर आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.